हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत मसालेदार पावभाजी. चला तर मग आपण पावभाजीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. प्रथम मी इथे एक वाटी वाटाणा घेतला आहे, टोमॅटोज, एक शिमला मिरची घेतलेली आहे, एक बीटरूट घेतलेला आहे अर्ध कापून, आणि एक गाजर, एक फ्लावर, बीन्स आणि बटाटोज. तर हे जे साहित्य आहे आपल्याला पावभाजीसाठी लागणार आहे. तर ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ना त्याचे वरचे साल पण आपल्याला काढायचे आहेत. भाजीसाठी लागणारे आपल्याला अजून एक साहित्य आहे, ते आहे म्हणजे कांदा. तर 2-3 कांदे मी इथे घेतलेले आहेत. कांदे जे आहेत ना ते आपल्याला बारीक मध्यम आकाराचे चिरून घ्यायचे आहेत. इथे बघा मी भाज्या ज्या आहेत ते स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला सुरीच्या साहाय्याने भाज्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत. मध्यम आकाराच्या असं तुम्ही कट करू शकता. खूप बारीक नाही केलं तरीही चालेल, कारण कुकरमध्ये ते शिजतात. तर तुम्ही मध्यम आकाराच्याच भाज्या कापून घ्या. मी इथे भाज्या ज्या आहेत पूर्णपणे कापून घेतलेल्या आहेत. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. त्यानंतर ना तुम्हाला एक बाउल घ्यायचा आहे. बाउलमध्ये सगळ्या भाज्या घ्या. त्यानंतर ना त्या ज्या भाज्या आहेत सगळ्या तुम्ही छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पाण्याने धुतल्यानंतर ना तुम्हाला एका कुकरमध्ये त्या टाकायच्या आहेत. त्यानंतर ना तुम्हाला 2 ते 3 शिट्ट्या त्या कुकरच्या घ्यायच्या आहेत. हे बघा तुम्ही भाज्या ज्या आहेत स्वच्छ धुवून घेत आहे. त्यानंतर ना कुकरच्या साह्यामध्ये भांड्यामध्ये तुम्ही ते भाज्या टाका. भाज्या इथे मी 1 ग्लास पाणी होतं, त्यामध्ये 2 ग्लास पाणी आपल्याला लागणार आहे भाज्या शिजण्यासाठी. 1 चम्मच मी इथे मीठ घेतलेलं आहे. मिठाने छान चव येईल आपल्याला आपल्या भाज्यांना. हे बघा इथे मी कुकर बंद केला आहे. कुकरच्या शिट्ट्या घेणार आहेत 2 ते 3. त्यानंतर ना तोपर्यंत मी इथे तयारी करत आहे. कांदा जो आहे तो बारीक कट करून घेत आहे. तर तुम्ही माझ्याकडे इथे असं एक चॉपर आहे, ते चॉपरच्या साह्याने लगेच कांदा बारीक होतो. तर तुम्ही बघा आपला टाइम खूप वाचणार आहे. त्याच्यासाठी 2च मिनिटांमध्ये आपला कांदा जो आहे तो बारीक झालेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना मी हा जो कांदा आहे तो एका साईडला काढणार आहे, आणि इथे एक वाटीमध्ये टोमॅटोची पेस्ट केलेली आहे मी. अद्रक लसूण जे आहे ते फ्रेश पेस्ट करून घेतलेली आहे मी. त्यानंतर ना फ्रोझन वाटाणा जो आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी, मी डायरेक्टली फोडणीमध्ये टाकते. कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा फोडणीसाठी. एका कढईमध्ये मी ते गॅसवर ठेवलेली आहे कढई. त्यानंतर ना आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो थोडासा हाय करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एक बटर टाकायचं आहे छोटंसं. बटर टाकल्यानंतर ना आपण इथे ऑइल देखील ॲड करणार आहोत. त्यामध्ये मी इथे 2 चम्मच ऑइल ॲड करते. बटर जे आहे ते तुम्ही मेल्ट करून घ्या. त्यानंतर ना तुम्ही फोडणीसाठी एक तेजपान आणि कढीपत्ता टाका. कांदा देखील मी ते टाकलेला आहे बारीक चिरून. वाटाणा टाकलेला आहे, जो मी तुम्हाला सांगितलं होतं ना फ्रोझन वाटाणा आहे माझ्याकडे, तोच मी फ्रोझन टाकलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे छान बारीक गॅसवर. हे थोडंसं हिंग द्यायचं आहे. इथे अद्रक लसूण पेस्ट जे आहे ते आपण ॲड करूया, म्हणजे छान फ्लेवर येईल आपल्या भाजीला. तर तुम्ही पाहू शकता कांदा जो आहे तो आपला थोडा ब्राऊन झालेला आहे. इथे आपल्या भाज्या देखील शिजलेल्या आहेत. तर तुम्ही भाज्या बघा छान शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना आपल्याला जे आपले मसाले आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत. इथे एक चिमूटभर हळद ॲड केली आहे. त्यानंतर ना तुम्ही ॲड करू शकता तुमचे जे घरचे मसाले आहेत ते. मी ते लाल तिखट ॲड केलं आहे. त्यानंतर ना कांदा लसूण मसाला थोडासा घातलेला आहे.
त्यानंतर ना मी इथे घालणार आहे छोटंसं धना पावडर आणि जिरा पावडरची पूड. आपण पावभाजी मसाला देखील ॲड करा त्याच्यामध्ये आणि थोडासा गरम मसाला, ज्याने की आपली पावभाजी जी आहे ते टेस्टी बनणार आहे. पावभाजी मसाला मी ते ॲड करत आहे. मसाले जे आहेत आपल्याला छान मिक्स करायचे आहेत. मी इथे 1 वाटीची टोमॅटोची पेस्ट होती ती ॲड केली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की भाजी जी आहे आपली छान तेल सुटलेलं आहे त्याला साईडने. तर एकदम लो फ्लेमवर आपल्याला हा जो मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये. त्यानंतर ना इथे थोडंसं कस्तुरी मेथी ॲड करा आणि ज्या आपल्या भाज्या होत्या त्याची आपण पेस्ट, म्हणजे एकदमच फाईन पेस्ट नाही, थोडीशी मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून भाजी जी आहे सगळ्या भाज्या शेवटी कढईमध्ये ॲड करा. एकजीव होईपर्यंत मसाल्यांमध्ये भाजी जी आहे ती तुम्ही एकजीव करून घ्या. त्यानंतर तुम्ही बघा आपली जी भाजी आहे ती किती छान पातळ अशी दिसत आहे आपल्याला ती. त्यानंतर कढीपत्ता तुम्ही वापरू शकता आणि कोथिंबीर देखील. मी ते कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्यानंतर बघा तुम्ही किती छान रंग आलेला आहे आपल्या भाजी. आता आपण करणार आहोत पावची तयारी. पाव जे आहे मी ते घेतलेले आहेत. बटरसोबतच मी त्यांना फ्राय करणार आहे छान, कारण ते खूप टेस्टी लागतात बटरसोबत. आपण त्यांना तव्यावर फक्त रोस्ट करूयात छानपैकी. तुम्ही बघा इथे मी भरपूर बटर यूज केलेलं आहे. तुम्ही देखील यूज करा, जेणे की तुमची पावभाजी जी आहे ती तुम्हाला खूप सुपर टेस्टी आणि यम्मी लागणार आहे. हे बघा असं तुम्ही छान रोस्ट करून घ्या दोन्हीही साईडने तुमचे पाव. त्यानंतर ना थोडासा पावभाजी मसाला त्यावर तुम्ही हे करा, कारण की तुमचे पाव देखील खूप टेस्टी तुम्हाला लागतील. तर बघा तुमची यम्मी पावभाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर तुम्ही खाण्यासाठी आपली भाजी जी आहे ती रेडी आहे. जर तुम्हाला पावभाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.